चला तर आज बनवूया बट्टी। तर बट्टीसाठी बट्टीचं पीठ, त्यामध्ये 1 किलो गहू आणि पावशर मका, पावशर सोयाबीन आणि 100 ग्राम चणा डाळ घातली आहे। त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, त्यानंतर हळद घालायची आहे आणि हे तीळ घेतलेत, सोप घेतली आणि जिरं घेतले थोडंसं। हे आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत। यामुळं टेस्ट खूप छान येतो आणि खमंग लागतात बट्ट्या। त्यानंतर तेल गरम करून घेतले, ते पिठामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारे पिठाला चटका लागला पाहिजे एवढं तेल गरम पाहिजे आणि हे तेल आपण आता पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। मी सोडाही त्यामध्ये घातला आहे, पण माझ्याकडून मिस झालं आहे दाखवायचं। त्यानंतर पाणी घालून आपण आता हे चांगलं घट्ट असं मळायचं आहे, घट्ट मळायचं आहे थोडंसं। हे बघा एवढं घट्ट हवं आहे। त्याला आपण भिजवत घालायला ठेवूया, डाळ बनवून घेऊया। तर मी कुकरमध्ये डाळ लावली आहे वरणासाठी। तर त्यानंतर थोडं गूळ घेतलं आहे आणि थोडी चिंच घेतली, ती भिजवत घालून ठेवली आहे। आपलं पीठ भिजलं आहे बघा। आता आपण त्याचे गोळे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आणि ते आपण त्याच कुकरमध्ये आपण ते गोळे शिजवायला घालणार आहोत। तर अशा प्रकारे एक एक गोळा असं शिजवायलासाठी सगळे घातले बघा आणि त्याच्यामध्ये तेल घातले थोडंसं। तर आपण ह्याला शिजवून घेऊया। तर डाळीसाठी मी कोथिंबीर पहिले तळून घेतली आहे। मला खूप आवडतं, मी कोणते पण भाजी बनवताना पहिले कोथिंबीर तळून घेते। त्यानंतर थोडी मोहरी घातली आहे, थोडं जिरं घातलं आहे आणि हे घातल्याच्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडा कढीपत्ता। तर हे बघा कढीपत्ता घातला आहे, माझ्याकडं हिरवा कढीपत्ता नव्हता, हा मी सुकून ठेवला आहे, तो घातला आहे। त्यानंतर थोडी कांदा घातला आहे मी एक आणि टमॅटो घातलं आहे। तर हे आपण चांगलं तळून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर मग आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत। तर मी मिरची पावडर घातली आहे, 2 टीस्पून मिरची पावडर घातली आहे, कारण की बट्टीचं वरण तिखट खूप छान लागतं। त्यानंतर हा मसाला आहे जो की अंबारी मसाला आहे, तर तो घातला आहे मी। नंतर हळद घातली आहे आणि नंतर आपण त्यामध्ये थोडा सांबार मसाला घालणार आहोत। तर सांबार मसाला घातला आहे आणि अशा प्रकारे ह्याला तळून घेतलं आहे। आता आपण हे केलेलं पाणी चिंच आणि गुळचं हे टाकून ह्याला चांगलं म्हणजे तळून घेणार आहोत। तर ते तळून झालं होतं बघा, सगळं पाणी गेलं पाहिजे आणि मग त्यानंतर मी डाळ घातली आहे आणि हे बट्टीचं शिजवलेलं पाणी घातलं आहे, नंतर मीठ घातलं आहे आणि अशा प्रकारे आपलं वरण रेडी आहे। तर आपल्या बट्ट्याही शिजून झाल्या आहेत बघा। तर ह्याला कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आणि अशा लेअरिंग आल्या पाहिजे, तेव्हा बट्टी कुरकुरीत आणि खमंग लागते खायला। तर बघा लेअरिंग किती भारी आल्यात। त्यानंतर तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता बट्टे घालणार आहोत। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला बट्टी तळून घ्यायची आहेत कुरकुरीत आणि कलर बघा किती मस्त आला आहे। अशा प्रकारे आपला आजचा बट्टी रेडी।